बरोबर बोलतोयस तू दादा. मला माफ कर. तुम्ही असे का समत्यांसमोर तमाशा करताय? आतमध्ये चला. ताई, ही भावाभावांमधली गोष्ट आहे, त्यांना आपापसात सोडू द्या. बाला दादा, हे बघा, आता तुम्ही लय नशेमध्ये आहात. उद्या बोलू ना आरामात. नाही आनंद, सकाळी नाही, आत्ताच बोलायचंय. आणि तू नेहमीच आमच्या दोघांमध्ये मध्यस्थी करत असतोस, पण आज मला बोलू दे. अन तू हे हात नको जोडूस भीम. माझी तक्रार दूर कर. आज तुझा मोठा भाऊ तुला आदेश देत आहे. आदेश देऊ शकतो मी की तो हक्क सुद्धा नाही राहिला माझा. कसं बोलतोयस तू दादा? तू देऊ शकतोस आदेश? तू सांग मला. मग मी तुला आदेश देतो की आजपासून तू माझी साथ देणार आहेस. जर तू माझ्यावर थोडस जरी प्रेम करत असशील ना, तर तू आपल्या या मोठ्या भावाची साथ देशील, भले काही होऊ देत. आणि जर तू माझी साथ नाही दिलीस तर मी असं समजेन की तू माझ्यावर प्रेम नाही करत. आणि जर तू माझ्यावर प्रेम नाही करत तर मी अभी तुझ्यावर प्रेम नाही करणार. उद्यापासून प्रेम करणं बंद. उद्या कशाला, आज आत्तापासूनच बंद. ठीक आहे दादा, ठीक आहे. मी तुझी साथ देईन. फक्त माझी एक गोष्ट मान्य कर. ह्यापुढे तू जे काही करशील फक्त योग्य कर. मी नेहमीच तुझ्या सोबत उभा राहीन. नाही, हे असं काय बी बोलून मला फसवू नकस. लोकांना जेव्हा प्रेम होतं तेव्हा ते लोक चुकीचं बरोबर नाही बघत, फक्त साथ देतात. हाच तर फरक आहे ना बाळा दादा, बाकी लोकांमध्ये आणि ह्या भीमराव मध्ये. आणि हे सगळं माझ्या एकट्यामुळे नाहीये दादा. तू आहेस, आनंद दादा आहे, बाबा आहेत, आई आहे, आंबेडकर गुरुजींनी, केळुसकर गुरुजींनी लहानपणापासून मला असं घडवलंय. असं बनून राहण्यासाठी किंमत मोजावी लागते दादा, जी मी प्रत्येक वेळी मोजत आलोय. माझ्यासाठी योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्यच. आणि ते बोलताना मी हा विचार करत नाही की तुला वाईट वाटेल, बाबांना वाईट वाटेल, दादांना वाईट वाटेल, तुम्ही सगळे दुःखी व्हाल, तुम्ही सगळे नाराज व्हाल. मी खरंच असं काही विचार करत नाही. मी केवळ सत्याची साथ देतो. पण ठीक आहे, तू म्हणतोयस तर मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेन. पण हो, तू मला एक गोष्ट सांग. जर हा भीमराव नाही राहिला तर मग तुला वाईट वाटणार नाही? जर मी
पूर्ण पद्धतीने बदललो तर तुम्ही सगळे सहन करू शकाल? झेपेल तुम्हाला हे सगळं? नाही चांगलं वाटणार भीम, नाही चांगलं वाटणार. जेव्हा तू तू असतोस ना तेव्हा चांगलं वाटतो. भले तेव्हा आम्ही तुझी साथ देऊ, नाहीतर तू लांब जाऊन उभा राहू. दादा, आता तर तीनही भावंड आपसात भांडत आहेत. आपण बाहेर जाऊन पाहायला पाहिजे. मीरा, चिठ्ठी लिहून तर झाली आहे. दे पत्ता दे, लिहतो इकडं. बाळादादा, भीमच्या बोलण्याला समजून घ्या. नाही, मी हा मूर्ख नाही बनणार भीम. तू मला असं नाही फसवू शकत. समजलं मला की तू माझ्यावर प्रेम नाही करत भीम. उद्यापासून मी आपण तुझ्यावर प्रेम नाही करणार. बाळादादा, हे हे काय बोलताय तुम्ही? एकदम बराबर बोलतोय आनंद, एकदम बराबर. समजांनी ऐका, आजपासून मी ह्याच्यावर प्रेम नाही करणार. कारण हा भीमराव, माझा छोटा भाऊ, माझ्यावर प्रेम करतच नाही. बाळा दादा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो दादा. कसं सांगू मी तुला की मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते. आणि आता तू म्हणतोयस की तू माझ्यावर प्रेम करणं बंद करशील. मी कसं जगेन मग दादा? लांब हो भीम, लांब हो. तू नाही करत माझ्यावर प्रेम. दादा, लांब हो. मी खरंच खूप प्रेम करतो दादा. नाही करत तू माझ्यावर प्रेम भीम. मी खूप प्रेम करतो दादा. नाही करत तू माझ्यावर प्रेम. आणि माझी हीच इच्छा आहे दादा की जसं आधी आपण एकत्र राहायचो तसं आपण पुन्हा एकत्र राहायला लागावं. आणि माझी हीच इच्छा आहे दादा, आपण सगळे साताऱ्यामध्ये जसे होतो तसेच पुन्हा आधीसारखे होऊया. भीम, भीम, बाळादादा झोपले आहेत, खूप नशेमध्ये आहेत. मीरा, ही चिठ्ठी भीमच्या डायरीमध्ये नेऊन ठेव. आणि होय, त्याला समजलं नाही पाहिजे. जा, भीमच्या डायरीमध्ये ठेव चिठ्ठी. समजे लोक झोपले की तर गपचूपपणे आपण इथून निघून जाऊया. सकाळ होईपर्यंत आपण दोघे लय लांब पोचलेलो असू.
नमस्कार. अरे वकील साहेब नमस्कार नमस्कार. आणि काय खबर? खबर काय, आता आलाच हात तर सावताच्या डोळ्यांनी बघा. या बघा, रामजीचा मोठा मुलगा बाळा काल रातच्याला दारू पिऊन आला, अजूनपर्यंत बेशुद्ध आहे. तिथं रामजी आणि मीराबाई चाळीतून पळून गेली. आणि घरातले बाकी लोक कुठे आहेत? शोधाया गेले. हे बघा, पळून जाऊन काहीही होणार नाहीये. मी सोडणार नाही कोणाला. अरे सोडणार मी पण नाही. मोठमोठ्या बाता मारत होत्या आणि अजूनपर्यंत कामावर आल्या नाहीत. कुठे आहे ती रमा आणि त्या दोघी ज्या तिच्या सोबत होत्या? अरे आता त्यांनाच तर शोधायला गेले समजे. वाईस थोडा वेळ वाट बघूया, येतच असतील ते. पण तुम्ही का शोधत आहात त्या समद्यांना? आत ठेवलेली रमाने. पैज? हे भीम आणि रमा एवढी पैज लावतात कशाला? जनार्दन, कधीतरी शांत राहत जा ना तू. प्रत्येक वेळेस भीम आणि रमाबद्दल वाईट बोलणं, त्यांची तक्रार करणं गरजेचं आहे का? मीरा, आपण चालत चालत चाळीपासून लई दूरवर आलेलो आहोत. मला असं वाटतंय की आता इथंच कुठंतरी कोणाकडे तरी राहायला जागा मागूया. नमस्कार भाऊ. नमस्कार. इथे कुठं राहायला भाड्यानं कुठं जागा मिळू शकते का? कोण आहात तुम्ही लोक? याच शहरात नवीन नवीन आलेलो आहोत. खोटं. दली मावशी, बाबा नाते आले का? नाही आले. भीमराव कुठे आहे? मला नाही माहित. मी आज जेव्हा सकाळी उठले तेव्हा बाबा नात्या बी नव्हते आणि हे बी नव्हते. वय, आम्ही पण समधीकडे शोधलं पण कुठेच नाही सापडले ते लोक. माहित नाही कुठे निघून गेले. सापडतच नाहीयेत. म्हणजेच याचाच अर्थ ते तिघेही पळून गेलेत. मी तर म्हणालच होतो की भीमराव पळपुटा आहे. नरोत्तम जोशीजी, भीमराव असा पळून नाही जाऊ शकत. होऊ शकतं की आधी रामजी आणि आत्या गेले असतील आणि नंतर भीम त्यांना शोधायला गेला असेल. मी सांगतोय काय झाले नक्की. जर भीमराव रामजींना आपल्या आत्याला शोधायला गेला असता तर सगळ्यात आधी त्याने आपल्या कुटुंबाला उठवले असते, मग त्यांच्या मागे मागे गेला असता. परंतु नाही, असे नाही झाले. झाले काय तर झाले असे की कुटुंबीय सगळे झोपून राहिले, निघून गेला. याचा काय अर्थ होतो हितेश? याचा अर्थ स्पष्ट आहे, पळून गेले. खोटं बोलतायत हे दोघे जण. बाबा, आत्या, तुम्ही दोघे जण जेव्हा काल रात्री घरातून निघालात तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. जर मला वाटलं असतं तर त्याच वेळी सगळ्यांना जागं केलं असतं आणि तिथे चाळीमध्ये तुम्हाला थांबवलं असतं. पण मला बघायचं होतं की चालता चालता एकदा तरी तुम्हाला तुमच्या घराची, तुमच्या मुलांची आठवण येते की नाही. मला हे बघायचं होतं की एका क्षणासाठी तरी तुम्हाला वाटतं की नाही की तुम्ही घर सोडून चुकीचं केलंय. पण तुम्हाला असं नाही वाटलं. काही हरकत नाही. तुम्हाला नवीन घर हवंय ना, शोधा नवीन घर. मी नाही थांबवणार आणि हे पण नाही म्हणणार की माझ्यासोबत घरी चला. मी फक्त तुमच्या घराच्या बाहेर बसून राहीन. तोपर्यंत बसून राहीन जोपर्यंत तुम्ही स्वतःहून बोलत नाही की आपण घरी जाऊयात.
रमा त्यांच्याबद्दल काही कळलं का? नाही, काय बी नाही समजलं. भीमराव कुठे? भीमभाऊंचा सुद्धा काहीच पत्ता लागत नाही. बोललो होतो मी तुम्हाला, मी बोललो होतो. फळकुटा आहे, पळून गेला भीमराव. माझे बोलणे समजून नाही, पळकुटा नाही तो. जोशीजी, भीम पळकुटा असूच शकत नाही. अरे जो कठीणात कठीण प्रसंगातून आपल्या सिद्धांतावरून हलत नाही, तो असल्या छोट्या मोठ्या अडचणींना बघून पळून जाईल काय? अरे मग कुठे गेला? काल रातच्याला तर नशेमध्ये लय बडबडत होतास की म्या भावावर प्रेम नाही करणार, फलाना डिमका बरंच काही बोलत होता. आणि आता झोप मोडली, डोळे उघडले तसं परत तेच भीमाचं कौतुक करायला लागलास व्हय? खोटारडा, पलटी मारणारा कुठला? हितेश भाऊ, खोटं बोलण्यात आणि पलटी मारण्यात तुमच्यापेक्षा बदतर कोणच नसेल ना. आणि राहिली गोष्ट भीमची, मी बोललो होतो की भीमवर प्रेम नाही करणार. याचा अर्थ असा नाही की मी असं समजीन की तो पळकुटा हाय. ए बाळा, भीम पळपुटा नाही आहे हेच सांगायचं आहे ना? तर मग जा, शोध तुझ्या बापाला, तुझ्या भावाला, तुझ्या आत्याला. जा. काय झालं? बाबा ना आत्या कुठं गेलं? ए समजाव याला, सांग. आणि रमा तू हिला आणि हिला घेऊन कामावर चल, नाहीतर अट लक्षात आहे ना तुला? मी तुला इथे आज सूचना द्यायला आलोय की जर तू आज काम पूर्ण नाही केलंस तर यात माझाच फायदा असेल. फुकटात 1 महिन्यासाठी नोकर भेटतील मला. उद्यापर्यंत जर काम पूर्ण नाही केलं तर या कामाचे तर पैसे देणारच नाही मी तुला. आणि पुढच्या 1 महिन्यापर्यंत तुम्ही तिघींनी माझ्यासाठी तात मजुरी करायची. हे काय बोलताय तुम्ही? हे सगळं हिलाच विचारा, मी सगळं नाही समजावत बसणार आहे. बघा, मी कोर्टात जात आहे आणि जे जे इकडून पळालेले आहेत त्यांच्या नावे अटकेची वॉरंट काढून घेऊन येतो. अरे सुरू असलेली केस कोणी सोडून असं पळून जाता का? काका, यांची मदत करा. यांना नवीन घर हवंय, देऊन टाका. खोटारडे ते लोक. आत्ताच तर बोलले की या शहरात नवीन आहेत आणि आता मागे मागे हा ओळखीचा आला. जा, दुसरीकडे घर शोधा. काका, हे तुम्हाला खोटं बोलले होते, पण हे लोक खोटारडे नाहीयेत. चल रे. चल मीरा, भीम माझं म्हणणं समजून घे. अजूनही मीच समजून घेऊ? घर सोडून तुम्ही दोघे आलात बाबा, तरीही अजूनही तुमच्याकडे काही समजावण्यासाठी असेल तर समजवा. मी पण समजून घेईन. आत्या, तुमच्याकडे काही असेल तर समजवा. भीम, बाळा समजून घ्यायचा प्रयत्न कर. आम्ही तिथे राहिलो तर गोष्टी आणखीन बिघडतील. नाही आत्या, अंदाज लावून तुम्ही निर्णय घेताय आणि अंदाज लावून घेतलेला निर्णय हा प्रत्येक वेळी बरोबरच असेल असं नसतं, असं तुम्हीच सांगितलंय बाबा. चला ना घरी, द्या ते. भीम, आम्ही घरला परतून येऊ शकत नाही. जा तू. हे बघ पोरा, आमचं तिकडे काही बी काम नाहीये, पण तुझं तिकडे काम आहे हे जरा तू समजून घे.